Dear students, today we learn the next article from the topic gravitation. In previous video, what we have learned? Effect of variation of G by various factors. The first factor we have learned effect of altitude. Altitude म्हणजे height. And today we learn the next point, that is the B, effect of variation of G by depth. Depth म्हणजे लक्षात येतं बेटा, सरफेस पासून खाली जात आहे, अंडरग्राउंडला आपण जात आहे अर्थच्या, तर त्या ठिकाणी जी ची किंमत कशा पद्धतीनं बदलते. इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ जी, इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ जी at certain depth from the surface of earth. So for that purpose, let us draw the diagram first. काढा बेटा डायग्राम काढा. आता डायग्राम कसं काढायचं? अर्थ असं एक खूप मोठा सॉलिड स्पियर बेटा, अर्थचा हा स्पियर दिसतो क्लिअर. अर्थचा हा स्पियर अशा टाइप मध्ये काढा पूर्ण यामध्ये, आणि हा अर्थचा सेंटर असेल, सेंटर ऑफ द अर्थ, आणि अर्थचा रेडियस जो असेल सेंटर टू सरफेस हा कॅपिटल आर, अर्थचा रेडियस, अर्थचा सेंटर ओ, आणि अर्थचं मास कॅपिटल एम. टोटल एंटायर अर्थचं मास कॅपिटल एम. अर्थ इज कन्सिडर्ड ॲज ए सॉलिड स्पियर. अर्थला आपण काय गृहीत धरलेलं आहे? एक मोठा सॉलिड स्पियर आहे, आणि अर्थचं सेंटर ओ आहे, आणि रेडियस कॅपिटल आर, आणि हा सरफेस आहे, आणि या सरफेसवरती एखादी बॉडी ठेवली आपण, तर या बॉडीचं मास एम आहे. काय त्या बॉडीचं मास? एम. परत एक वेळेस लेट अस कन्सिडर अर्थ इज ए सॉलिड स्पियर. अर्थ इज ए सॉलिड स्पियर of mass capital M and radius capital R, on which a body of mass small m is placed. On which a body of mass small m is placed. When the body of mass small m is placed on the surface of earth, gravitational force is equal to weight. When the body is, when the body is on the surface of earth, when the body is on the surface of earth, gravitational force is equal to weight. एखादी बॉडी अर्थच्या सरफेसवरती असते, याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड दॅट बॉडी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड दॅट बॉडी इज इक्वल टू वेट. काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स सांगा? जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू एम इंटू जी. कॅपिटल एम मास ऑफ द अर्थ, स्मॉल एम मास ऑफ द बॉडी, कॅपिटल आर रेडियस ऑफ द अर्थ, अँड एम मास ऑफ द बॉडी. अँड सो दिस इज इक्वल टू हियर, and capital GM is equal to G capital R square. This already we have learned. We already learned in the previous lectures. Now, when the same body is at a depth D from the surface, पहा बेटा इथं इम्पॉर्टंट काय? अर्थच्या सरफेस पासून डेप्थ मेजर करतो, सेंटर पासून नाही. तर आता ती बॉडी थोड्या म्हणजे इथं आणली मी, हा जो अर्थचा पोर्शन आहे याला आपण डॉटेड पोर्शन ऑफ अर्थ म्हणू बेटा. तर हा जो असेल म्हणजे इथं डॉटेड पोर्शन ऑफ द अर्थ, हा एंटायर अर्थ नाही, डॉटेड पोर्शन ऑफ द अर्थ, हे असं मी डॉटेड पोर्शन. तर या ठिकाणी जे असेल अर्थचं मास कॅपिटल एम टोटल, आणि रेडियस इथून इथपर्यंतचा रेडियस कॅपिटल आर,
आता सरफेसपासून ती बॉडी अर्थच्या या पोर्शनमध्ये ठेवलेली आहे आणि हे इथून एवढं डेप्थ आहे. तर अर्थच्या सेंटरपासून हे आर कॅपिटल मायनस डी बेटा इथपर्यंत. आणि ह्या डॉटेड पोर्शन ऑफ अर्थ, मी या डॉटेड पोर्शन ऑफ अर्थला असं डॉटेडनं दाखवतो म्हणजे तुम्हाला डिस्टिंग्विश होण्यासाठी. हे डॉटेड पोर्शन ऑफ अर्थ जे असेल डॉट 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 असे दाखवलेलं आहे. एवढा अर्थचा एक पार्ट आहे आणि या पार्टचं मास आपण किती एम डॅश, कॅपिटल एम डॅश. व्हॉट इज कॅपिटल एम डॅश? मास ऑफ द डॉटेड पोर्शन ऑफ अर्थ. हे पहा, कॅपिटल एम डॅश मास ऑफ डॉटेड पोर्शन ऑफ अर्थ, मास ऑफ द डॉटेड पोर्शन ऑफ अर्थ. आणि आर मायनस डी रेडियस ऑफ डॉटेड पोर्शन ऑफ अर्थ, रेडियस ऑफ डॉटेड पोर्शन ऑफ अर्थ एवढ्याचं बेटा. आता ही बॉडी कुठं आणून ठेवली? ॲट ए डेप्थ डी फ्रॉम द सरफेस. लेट द बॉडी ऑफ मास स्मॉल एम इज ॲट ए डेप्थ डी फ्रॉम द surface of earth, surface of earth. Let the body be, let the body of mass m be at depth d from the surface of earth. म्हणजे इथून इथपर्यंत डी अंतरावरती ही बॉडी ठेवलेली आहे. नाव at that GD be the acceleration due to gravity. काय असेल बेटा? GD म्हणजे काय? Acceleration due to gravity at a depth D from surface. Let GD be the acceleration due to gravity at depth D from surface, at a depth D from the surface. अर्थच्या सरफेस पासून डेप्थ D ला काय घेतलेलं आहे आपण? GD, G सफिक्स D. आता GD असं G सफिक्स D भेटा. G सफिक्स D बी द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट ए डेप्थ D. आपल्याला GD ची किंमत काढायची आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा व्हेरिएशन कसा आहे तो लर्न करायचा आहे. आता ही बॉडी या पोझिशनला आहे, याचा अर्थ काय? वेन द बॉडी इज ॲट डेप्थ डी, वेन द बॉडी इज ॲट डेप्थ डी, देन ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू वेट. पहा बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू वेट. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲट ए डेप्थ डी? जी एम डॅश स्मॉल एम अपॉन आर मायनस डीचा स्क्वेअर इज इक्वल टू एम इंटू जी डी. हे लक्षात येतं का? पहा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲट डेप्थ डी इज इक्वल टू वेट. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठं काढलेला आहे आपण? इथून इथं ती बॉडी आणलेली आहे. म्हणजे अर्थच्या वर गेलं त्यावेळेस एंटायर अर्थचंच मास घेतलं होतं, कारण अर्थच्या सरफेसच्या वर काय एअर आहे. एअरचं मास ॲज कम्पेअर टू द अर्थचं मास तुलनात्मक निग्लिजिबल आपण काढून टाकलं. परंतु अंडरग्राऊंडला जेव्हा आपण जातो असं त्यावेळेस डॉटेड पोर्शन ऑफ अर्थ, डॉटेड पोर्शन ऑफ अर्थचंच मास कन्सिडर करायचं, हे राहिलेलं मास अर्थचं घ्यायचं नाही. म्हणून इथं एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे बेटा, तुमच्या क्लिअर लक्षात आलं पाहिजे. तर जी कॅपिटल एम डॅश घेतलं मी, एम घेतलं नाही. लक्षात येतं तुमच्या? जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर मायनस डीचा होल स्क्वेअर. तर बेटा इथं हे एम एम कॅन्सल आणि जी एम डॅश इज इक्वल टू काय आलं?
therefore gm dash is equal to gd into r minus d चा स्क्वेअर. याला आपण इक्वेशन नंबर सेकंड म्हणू. इक्वेशन नंबर फर्स्ट ऑलरेडी आपण घेतलेला आहे. या दोन इक्वेशनचा रेशो घेतला आपण तर आपल्याला काय येईल सांगा. व्हॉट इज द टेकिंग द रेशो ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. पहा बेटा काय आलं, जी एम डॅश डिवाइड बाय जी कॅपिटल एम इज इक्वल टू आर मायनस डीचा स्क्वेअर इंटू जी डी डिव्हायडेड बाय काय असेल आर स्क्वेअर इंटू जी. आर स्क्वेअर इंटू जी. हे पहा सेकंडला फर्स्टनं डिवाइड केलं आणि मग कॉमन काय असेल जी जी कॅन्सल. अँड अर्थ इज कन्सिडर्ड ॲज ए सॉलिड स्पियर. सॉलिड स्पियर अर्थला कन्सिडर केलेला आहे मास ऑफ द अर्थ इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. बाय डेफिनेशन ऑफ डेन्सिटी ऑफ द अर्थ रो इज इक्वल टू एम अपॉन व्ही and therefore capital M is equal to rho into V. What is the V? Volume of earth. And what is the volume of solid sphere? Earth ला आपण solid sphere गृहीत धरलेला आहे. तर solid sphere earth असेल तर what is the volume of the solid sphere? सांगा बेटा. What is the volume of solid sphere? And that is equal to here rho into 4 pi by 3 into r cube. Rho into 4 pi by 3 into r cube. आता बेटा सिमिलरली पहा, सिमिलरली रो डॉटेड पोर्शन ऑफ द अर्थ इज इक्वल टू एम डॅश अपॉन व्ही डॅश. मग इथं डॅश रो डॅश का घेतलं नाही आपण, कारण अर्थची डेन्सिटी आणि डॉटेड पोर्शनची डेन्सिटी सेम आहे. अर्थचाच थोडासा पार्ट आपण घेतलेला आहे म्हणजे डेन्सिटीमध्ये बदल होत नाही, परंतु डॉटेड पोर्शनचं मास वेगळं आणि करस्पॉन्डिंग व्हॉल्यूम वेगळं. म्हणून रो इज इक्वल टू एम डॅश अपॉन व्ही डॅश. रो इज इक्वल टू एम डॅश अपॉन व्ही डॅश अँड देअरफॉर एम डॅश इज इक्वल टू रो इंटू व्ही डॅश. एम डॅश इज इक्वल टू रो इंटू व्ही डॅश and that is equal to rho into 4 pi by 3 r minus d चा cube. Rho into 4 pi by 3 r minus d चा cube. हे काय आलं एम डॅशची किंमत आली. आता आपल्याला जे इक्वेशन आलेलं आहे म्हणजे इक्वेशन नंबर आपण थर्ड म्हणू याला. या इक्वेशन नंबर थर्डमध्ये काय करायचं, एम डॅशची किंमत ठेवा. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ एम डॅश इन इक्वेशन नंबर थर्ड. चला ठेवा बर इक्वेशन थर्डमध्ये बेटा काय ठेवलं तरी तुम्ही, दॅट इज हिअर रो इंटू 4 पाय बाय 3 आर मायनस डीचा क्यूब डिवायडेड बाय रो इंटू 4 पाय बाय 3 आर क्यूब. हे काय एम डॅश, हे काय एमची किंमत इज इक्वल टू आर मायनस डीचा स्क्वेअर जी डी डिवाइड बाय आर स्क्वेअर इंटू जी. आपल्याला काढायचं आहे काय जी डी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट ए डेप्थ डी काढायचं आहे बेटा आपल्याला. हे पहा रो कॅन्सल, 4 पाय बाय 3 4 पाय बाय 3 कॅन्सल. हे आर क्यूब आहे इथला स्क्वेअर सी कॅन्सल झालं. आर मायनस डीचा क्यूब आहे हे स्क्वेअर सी कॅन्सल झालं. आणि मग आपल्याला एक सिंपल इक्वेशन येतं काय आलं पहा बर, आर मायनस डी डिवाइड बाय आर इज इक्वल टू जी डी डिवाइड बाय जी. अँड देअरफॉर जी डी इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट आर मायनस डी डिवाइड बाय आर. अँड आर मायनस डी हे लक्षात येतं ना, जी डी जीला इकडे ट्रान्सफर केलं बेटा, जी इकडे ट्रान्सफर केलं r divided by r minus d and that is equal to g in bracket 1 minus d upon r. That is gd is equal to g in bracket 1 minus d upon r. gd is equal to g in bracket 1 minus d upon r.
सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट ए डेप्थ डी. आता त्या इक्वेशनवरून आपल्याला त्याचं सिग्निफिकन्स लर्न करायचं आहे. त्या इक्वेशनवरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ डीला काय होते. अँड दॅट इज जी डी इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट 1 मायनस डी अपॉन आर. सांगा व्हॉट इज डी? डेप्थ. डेप्थ मेजर फ्रॉम सरफेस. डेप्थ मेजर फ्रॉम सरफेस. आता पाय बेटा, आता अर्थच्या सेंटरला काय असेल? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट दी सेंटर ऑफ अर्थ आणि सरफेस ऑफ अर्थ. सेंटर ऑफ अर्थ आणि सरफेस ऑफ अर्थ. सरफेसला काय येतं? म्हणजे याच्या दोन केसेस आपण लक्षात घेऊया, नंतर आपण परत डिटेल लर्न करू. हा फॉर्म्युला. तर केस फर्स्ट, if the body is on the surface of earth, on the surface of earth, ती बॉडी अर्थच्या सरफेसवरती असेल तर डी ची किंमत किती? 0. इफ द बॉडी इज ऑन द सरफेस ऑफ अर्थ द व्हॅल्यू ऑफ डी इज 0. चला बेटा, जी डी इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट 1 मायनस 0 डिवाइड बाय आर इज इक्वल टू जी. अर्थच्या सरफेसवरती जी डीची किंमत जी आहे आणि ती किती आहे? मॅक्सिमम असेल. द व्हॅल्यू ऑफ जी डी इज इक्वल टू जी अँड दॅट इज 9.8. ती व्हॅल्यू किती आहे? 9.8 मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. आता केस सेकंडमध्ये आपण कुठं जाऊया? अर्थच्या सेंटरला. केस सेकंड. If body is at a depth d is equal to r. d is equal to r. Depth is equal to radius. म्हणजे d च्या ठिकाणी r ठेवा. That is at the center of earth. At the center of earth. अर्थच्या सेंटरकडे चाललेला आहे, आपण सेंटरलाच गेलेला आहे. तर अशा वेळेस जी डी इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट 1 मायनस डीच्या ठिकाणी आर. आर डिवाइड बाय आर कॅन्सल. दॅट इज जी इंटू 1 मायनस 1 इज इक्वल टू जी इंटू 0. अँड देअर फोर पाय बेटा, दिस व्हॅल्यू that is GD is equal to G into 0 is equal to 0. Value of acceleration due to gravity at the center of earth किती आली? 0 झाली. Acceleration due to gravity at the center of earth is 0. This means that, याचा अर्थ काय? त्या बॉडीचं ग्रॅव्हिटी सेंटरला, अर्थच्या सेंटरला आहे, म्हणून सरफेसपासून सेंटरकडे चाललात तर जीची किंमत हळूहळू कमी कमी होत गेलेली आहे आणि शेवटी 0 झालेली. आणि जीची किंमत 0 आहे म्हणजे वेट ऑफ द बॉडी ॲट द सेंटर ऑफ अर्थ. हेन्स वेट ऑफ द बॉडी ॲट द सेंटर ऑफ अर्थ. Weight of the body at the center of earth is 0. त्या बॉडीचं वेट अर्थच्या सेंटरला किती? 0. कशामुळे? W इज इक्वल टू एम इंटू जी. दॅट इज एम इंटू जी डी 0. वेट ऑफ द बॉडी. बॉडीचं मास कुठं 0 नसतं. वेट 0 याचा अर्थ काय? ग्रॅव्हिटी 0 आहे. ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जीची किंमत 0 आहे आणि स्मॉल जीची किंमत अर्थच्या सेंटरला 0 आहे आणि अर्थ फील्डच्या बाहेर इन्फिनिटी पॉईंटला म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर ती व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सेंटर ॲज वेल ॲज ॲट इन्फानाईट डिस्टन्स मीन्स आउट ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज 0. आउट ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज 0. आता यामध्ये बेटा म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी
अत्यंत महत्त्वाचा हा फॉर्म्युला आहे. ॲट द सेंटर म्हणजे डेप्थकडे जात असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणून इथं जीची किंमत मॅक्सिमम ऑन दी सरफेस ऑफ अर्थ आणि जीची किंमत इज इक्वल टू 0 ॲट दी सेंटर ऑफ अर्थ. आणि सरफेसपासून सेंटरकडे गेलात तर जीची किंमत काय होते, कमी 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 होते आणि शेवटी 0 होते. आणि सेंटरपासून सरफेसकडे येत गेलात तर जीची किंमत वाढत जाते आणि ती मॅक्झिमम कुठं असते, सरफेसला. आणि सरफेसच्या वर जर गेलात परत जीची किंमत हळूहळू कमी होते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, द व्हॅल्यू ऑफ जी इज मॅक्झिमम ॲट दी सरफेस ऑफ अर्थ. द व्हॅल्यू ऑफ जी इज मॅक्झिमम ॲट दी सरफेस ऑफ अर्थ आयदर साइड्स ऑफ सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसच्या दोन्ही बाजूला जीची किंमत काय होते, कमी कमी होत जाते. म्हणजे अर्थच्या कडून सरफेसकडे वाढत गेली, सरफेसपासून सेंटरकडे कमी होत गेली आणि सरफेसपासून वर गेला तरी जीची किंमत कमी होते. तर हेच आपण ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं आहे. विथ द हेल्प ऑफ द ग्राफ वी कॅन रिप्रेझेंट धिस कन्सेप्ट. म्हणून इथं एक ग्राफ काढायचा आहे आपल्याला आणि ग्राफच्या सहाय्यानं आणि अनेक एक्झामला या ग्राफवरून काही क्वेश्चन विचारलेले आहेत बेटा. या ग्राफवरून आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहेत आणि हे क्वेश्चन आपल्याला इथं क्लिअर झाले पाहिजेत. काय क्लिअर झालं पाहिजेत, ग्राफच्या सहाय्यानं आपल्याला काही न्यूमरिकल्स किंवा काही थेरॉटिकल क्वेश्चन्स. आता ग्राफ कशामध्ये काढायचा आहे, द ग्राफ पायकडे, हेडिंग नेक्स्ट ग्राफ. आणि ग्राफ काढायचं म्हणजे आपल्याला काय पाहिजे सांगा ना. ग्राफ काढायचं म्हणजे आपल्याकडे काय पाहिजे, 2 व्हेरिएबल्स असतात. एक व्हेरिएबल ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि दुसरा व्हेरिएबल डिस्टन्स मेजर्ड. म्हणून ग्राफ आपण काढते वेळेस एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस अगोदर क्लिअर काढून घ्या. राईट. हां पाय बेटा, हा ग्राफ अनेक वेळेस एक्झाममध्ये विचारलेला आहे, करेक्ट ग्राफ कसा असतो तो. तर इथं तुमचं अर्थचं सेंटर असेल आणि डिस्टन्स 0 आहे आणि ग्रॅव्हिटी मी घेणार आहे वाय ॲक्सिसवरती स्मॉल जीची किंमत घेणार आहे आणि एक्स ॲक्सिसवरती डिस्टन्स मेजर केलेला आहे स्मॉल आर, हे डिस्टन्स आहे बेटा. आणि मग इथं कुठंतरी एक पॉईंट आपण डिफाईन करूया. हा एक पॉईंट आहे बेटा, हे असं डॉटेड लाईन काढतो मी, हे असं. तर इथं स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर म्हणजे कुठं आहेत आपण, ते सरफेसवरचा पॉईंट आहे आणि सरफेसला जीची किंमत मॅक्झिमम आहे. म्हणून आपण असा एक स्ट्रेट लाईन हे या पद्धतीनं आणि सरळ इकडे घ्यावे. हे असं. आता इथं तुम्ही घेतलात, हा पॉइंट आहे सरफेस आणि इथं जी मॅक्झिमम आणि आउटसाइड द अर्थ जर तुम्ही काढलात ग्राफ, हे असं आहे. इथं जी डी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर मायनस डी. हे अर्थ इथं डी इज इक्वल टू आर असेल तर 0 आणि अरच्या सेंटरला जीची किंमत सेंटरपासून हे वाढत गेलं म्हणजे डेप्थ जे असेल सरफेस आर मायनस डीला, आर मायनस डी म्हणजे आपण फॉर्म्युला जो घेतला होता जी डी इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट 1 मायनस डी अपॉन आर अँड दॅट इज जी इन ब्रॅकेट आर मायनस डी डिवायडेड बाय आर. राईट बेटा, जी सरफेसला आणि आर रेडियस अर्थचं कॉन्स्टंट आहे म्हणजे इथं तुम्हाला जी डी
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर मायनस डी. आर मायनस डी म्हणजे कुठून आहे? हे डिस्टन्समधला हा ग्राफ स्ट्रेट लाईन येतो. कशासाठी स्ट्रेट लाईन काढला? कारण व्हेरिएशन ऑफ जी आणि आर मायनस डी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि जेव्हा हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात अशा वेळेस ग्राफ कसा येतो? स्ट्रेट लाईन. म्हणजे इनसाइड द अर्थ, हे इनसाइड द अर्थ, इनसाइड द अर्थ आणि हे आउटसाइड द अर्थ, आउटसाइड द अर्थ. आउटसाइड द अर्थला काय म्हणतो आपण? आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर. कॅपिटल आर पेक्षा त्याची किंमत जास्त आहे. इनसाइड द अर्थ आर लेस दॅन कॅपिटल, स्मॉल आर लेस दॅन कॅपिटल आर. आणि ऑन द सरफेस ऑफ अर्थ, हे ऑन द सरफेस ऑफ अर्थ, सरफेस ऑफ अर्थ, हा पॉइंट एक्झॅक्टली ऑन द सरफेस ऑफ अर्थ, हे इनसाइड द अर्थ आणि हे आउटसाइड द अर्थ. आणि आउटसाइड द अर्थ जी डी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण हे लर्न केलं बेटा. कोणतं रे? जी डी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. आणि मग हा ग्राफ आपण लर्न केला. या ग्राफहून काय कन्क्लुजन काढता येतं सांगावर मला? जी इज मॅक्झिमम ऑन द सरफेस ऑफ अर्थ. इथं तुम्हाला दिलेलं आहे मॅक्झिमम जी. जी मॅक्झिमम ऑन द सरफेस ऑफ अर्थ, ऑन द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसवरती जीची किंमत मॅक्झिमम. आणि दुसरा पॉईंट सांगावर काय? आता सरफेसला जी मॅक्झिमम आहे, सरफेसच्या वर आणि सरफेसच्या खाली. आयदर साइड्स ऑफ सरफेस ऑफ अर्थ, सरफेसच्या दोन्ही बाजूला बेटा, वर जाल किंवा खाली, अबो द सरफेस ऑफ अर्थ or below the surface of earth, either sides of surface of earth, the value of acceleration due to gravity gradually decreases. म्हणून either sides of surface of earth, either sides of surface of earth, the value of acceleration due to gravity, value of acceleration due to gravity gradually decreases, gradually decreases. Either sides of surface of earth, the value of acceleration due to gravity gradually decreases. अर्थ सरफेसच्या दोन्ही बाजूला जीची किंमत काय होते? कमी कमी होत जाते. द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ग्रॅज्युअली डिक्रीजेस आयदर साइड्स ऑफ सरफेस ऑफ अर्थ. अँड थर्ड, इट्स व्हॅल्यू म्हणजे जीची, इट्स व्हॅल्यू इज 0 ॲट दी सेंटर ऑफ अर्थ. इट्स व्हॅल्यू इज 0 ॲट दी सेंटर ऑफ अर्थ as well as infinite at its value is 0 at the center. Its value is 0 at the center of earth as well as at infinity point. At infinity point. Infinity point means outside the earth, outside the earth, outside the earth's field, outside the earth's field, earth's field. म्हणजे फील्डच्या बाहेर आणि अर्थच्या सेंटरला ही व्हॅल्यू किती आहे? 0. जीची किंमत 0 कुठं? at the center of earth and at infinity point means out of earth's gravitational field. out of earth's gravitational field पॉइंटला जीची किंमत किती? 0. आणि मग दोन्ही पॉइंटला वेट बॉडीचं किती असतं? 0 असतं. चला बेटा, आता चौथा पॉइंट काय असेल सांगा? फोर्थ पॉइंट. येस, टेल मी व्हॉट इज द फोर्थ पॉइंट?
either sides of surface of earth acceleration due to gravity fall. Is it symmetrical fall? म्हणजे आउटसाइड द अर्थ आणि इनसाइड द अर्थ. इनसाइड द अर्थ व्हेरिएशन ऑफ जी इज लिनियर. आउटसाइड द अर्थ व्हेरिएशन ऑफ जी इज नॉन लिनियर. म्हणजे इथं इनसाइड द अर्थ, इनसाइड द अर्थ व्हेरिएशन ऑफ जी, variation of g is inside the earth, variation of g is linear, and outside the earth, outside the earth it is, outside the earth it is non-linear, non-linear. inside the earth linear आणि आउटसाइड द अर्थ नॉन लिनियर. आता दोन्हीकडे सिमेट्रिकल फॉल आहे का? अर्थच्या सरफेस पासून डाऊनवर्ड डायरेक्शन, अर्थच्या सरफेस पासून अपवर्ड डायरेक्शन, हे दोन्ही बाजूला फॉल जे ग्रॅव्हिटीचा आहे तो सिमेट्रिकल नाही. तो फॉल जो आहे तो कसा आहे? सिमेट्रिकल नाही. तर आउटसाइड द अर्थ द फॉल ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज नॉट सिमेट्रिक. The fall of gravity, the fall of gravity outside and inside the earth, outside and inside the earth, inside the earth is not symmetric. Symmetric म्हणजे कळतं सारख्याच पद्धतीनं नाही. आउटसाइड द अर्थ, अर्थच्या वरच्या बाजूला आणि अंडरग्राऊंड खाली अर्थच्या दोन्हीकडे फॉल जो आहे तो सिमेट्रिकल नाही बेटा. हा स्ट्रेट लाईन आहे आणि हा एक्सपोनेन्शियल म्हणतात. हा सडनली फॉल झालेला आहे. या ठिकाणी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सडन फॉल आहे वर, आणि इकडे जे असेल ते सडन फॉल नाही. अनेक वेळेस एक्झाममध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, अशा टाईपचा ग्राफ तुम्हाला लक्षात ठेवा. इनसाइड द अर्थ असं येईल, नाहीतर चुकीचे ऑप्शन काय देतात, हे असं तर तुम्हाला दिलं तर दोन्हीकडे असं देतात. हा रॉंग ग्राफ आहे. इनसाइड द अर्थ स्ट्रेट लाईन आहे, आउटसाइड द अर्थ नॉन लिनियर आहे. अशा टाईपचे वेगवेगळे, किंवा तुम्हाला काय देतील, इथं असं देतील आणि पुन्हा असं देतील. दोन्हीकडे लिनियर फॉल आहे का? नाही. म्हणजे अर्थच्या सेंटरपासून सरफेसवर ते लिनियरली आहे, आणि सरफेसपासून वर जाऊ तसं जीची किंमत कमी होत गेलेली आहे. म्हणजे आयदर साइड्स ऑफ सरफेस ऑफ अर्थ, आयदर म्हणजे दोन्ही बाजूला, आयदर साइड्स ऑफ सरफेस ऑफ अर्थ द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आयदर साइड्स ऑफ सरफेस ऑफ अर्थ द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. फॉल ऑफ ग्रॅव्हिटी इज नॉट सेम, फॉल ऑफ ग्रॅव्हिटी इज नॉट सेम इनसाइड ॲज वेल ॲज आउटसाइड द पॉइंट. म्हणजे ग्रॅव्हिटी दोन्ही बाजूला फॉल होत जाते, कमी होत जाते, पण सारख्या पद्धतीनं नाही. इनसाइड द अर्थचं फॉल कसं आहे? लिनियर आहे, आणि आउटसाइडचं अर्थचं कसं आहे? नॉन लिनियर आहे बेटा. म्हणून दोन्हीकडे सिमेट्रिकल फॉल नाही. देर इज नो सिमेट्रिकल फॉल ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आयदर साइड्स ऑफ सरफेस ऑफ अर्थ. देर इज नो फॉल ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इनसाइड अँड आउटसाइड दी अर्थ. आता परत तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता. काय क्वेश्चन विचारला होता तुम्हाला? की पाठीमागच्या एक्झामला असा क्वेश्चन विचारला होता, ॲट व्हॉट हाईट इज इक्वल टू डेप्थ ग्रॅव्हिटी इज सेम. ॲट व्हॉट हाईट इज इक्वल टू डेप्थ दी ग्रॅव्हिटी इज सेम. लक्षात आलं क्वेश्चन मी काय म्हणलं? ॲट व्हॉट हाईट इज इक्वल टू डेप्थ ग्रॅव्हिटी इज सेम. कोणत्या हाईटला आणि कोणत्या डेप्थला ग्रॅव्हिटी सारखी असेल? ॲट व्हॉट हाईट इज इक्वल टू डेप्थ ग्रॅव्हिटी इज सेम. म्हणजे बेटा पाहता, इथून मी असं एक सरळ रेषा काढलं, इथं जीची किंमत तेवढीच आहे, तेवढीच या ठिकाणी. हे जी इनसाइड आणि जी आउटसाइड, जी इनसाइड आणि जी आउटसाइड. द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम ॲट व्हॉट हाईट इज इक्वल टू डेप्थ. क्वेश्चन लक्षात येतो? दी
acceleration due to gravity, the acceleration due to gravity is same at height is equal to depth. At a height is at what height is equal to depth? At what height is equal to depth? At what height is equal to depth? कोणत्या हाईटला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम आहे. म्हणजेच काय घेणार, जी डी इज इक्वल टू जी एच. हाईटला जेवढं आहे तेवढंच डेप्थला पण. तर जी डीची किंमत किती आहे बेटा, आत्ताच आपण लर्न केलं, 1 मायनस डी अपॉन आर. आणि व्हॉट इज जी एच? जी इन ब्रॅकेट 1 मायनस 2h अपॉन आर. 1 मायनस 2h अपॉन आर. आता हे जी आणि हे जी कॅन्सल झालं. काय राहिलं इकडे, 1 मायनस डी अपॉन आर इज इक्वल टू 1 मायनस 2h अपॉन आर. आता याला इकडे घेतलं म्हणजे हे कॅन्सल झालं. दॅट इज मायनस डी अपॉन आर इज इक्वल टू मायनस 2h अपॉन आर. मायनस मायनस प्लस आर आर कॅन्सल अँड डी इज इक्वल टू 2h. डेप्थ इज इक्वल टू ट्वाइस द हाईट प्रोव्हाइडेड दॅट इथं एच इज व्हेरी व्हेरी स्मॉलर दॅन अ रेडियस ऑफ अर्थ. ते कंडिशन आहे. अबो दी सरफेस ऑफ अर्थला ती कंडिशन आपण घेतलेली आहे की डेप्थ इज व्हेरी व्हेरी हाईट इज व्हेरी व्हेरी स्मॉलर दॅन अ रेडियस ऑफ अर्थ. अँड सो देअरफॉर डी इज इक्वल टू एच और एच इज इक्वल टू डी बाय 2 और एच इज इक्वल टू डी बाय 2. एच इज इक्वल टू डी बाय 2. पाहत आपण काय कम्पेअर केलं बेटा, आपण लर्न केलेलं आहे इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ जी ॲट ॲल्टिट्यूड म्हणजे हाईटला आणि इफेक्ट ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थला. अर्थच्या सरफेसपासून जसं वर जाऊ तसं जीची किंमत काय होत गेली, कमी होत गेली. अर्थच्या सरफेसपासून अंडरग्राऊंडला गेलं आपण डेप्थकडे तरी जीची किंमत कमी होत गेली. मग तुलनात्मक आपण कशा पद्धतीनं कमी होत गेलेले आहे. इनसाइड द अर्थ म्हणजे अर्थच्या आत, इनसाइड द अर्थ आपण हे घेतलेलं आहे. कसं झालेलं आहे, जीची किंमत लिनियरली व्हॅरी आहे. लिनियरली व्हॅरी म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, दॅट इज जी डी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर मायनस डी. आर मायनस डी कुठून मेजर केलेला आहे, आर मायनस डी इज मेजर्ड फ्रॉम सेंटर ऑफ द अर्थ आणि डेप्थ मेजर फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ. अर्थचा सरफेस हा पृष्ठभाग सरफेस आहे. सरफेसपासून खाली जात असेल तर अर्थच्या सरफेसपासून मेजर केलेलं डिस्टन्स डेप्थ आहे आणि अर्थच्या सेंटरपासून सरफेसकडे येत असेल तर आर मायनस डी. हे आर मायनस डी इथंच मुलं बरेचसे कन्फ्यूज होतात. आर मायनस डी डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ टुवर्ड्स द सरफेस आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सेंटर ऑफ अर्थ इज 0 अँड फ्रॉम सेंटर टू सरफेस. मी लक्षात येतं पुन्हा काय म्हणतो, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फ्रॉम सेंटर टू सरफेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर मायनस डी. म्हणजे हे डिस्टन्स जे आहे हे जर तुम्ही असं घेतलात बेटा, असा जर ग्लोब काढला अर्थचा असा हे, तर अर्थच्या सेंटरला 0. सेंटरपासून वाढत चाललं हे डिस्टन्स तर ग्रॅव्हिटीसुद्धा वाढत गेली. हे डिस्टन्स वाढत गेलं असं ग्रॅव्हिटी वाढत गेली आणि दोन्हीही कसं आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ग्राफ हा असा आहे स्ट्रेट लाईन. म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फ्रॉम सेंटर टू द सरफेस व्हॅरीज लिनियरली. जसं डिस्टन्स वाढत गेलं तसं ग्रॅव्हिटी वाढत जाते अप टू सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसपर्यंत. आणि सरफेसच्या वर जरी गेलं तुम्ही एक 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, 40 किलोमीटर, 50, 100, 200, 1000, 2000, 10,000 किलोमीटर वर गेलात तर जीची किंमत ही जीची व्हॅल्यू इथं मॅक्सिमम आहे आणि ही फॉल होत गेलेली आहे. म्हणजे ही 0पासून इथपर्यंत मॅक्सिमम आहे. परत सरफेसपासून वर गेल्यानंतर तो ग्राफ खाली येतो म्हणजे जीची किंमत काय होत्या कमी 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 होत गेलेली आहे. आणि शेवटी मी या ॲक्सिसला इथं ग्राफ दाखवते वेळेस हे लक्षात ठेवा, हा इथं इंटरसेक्ट झालेला दाखवला नाही. हा ग्राफ इथं येऊन इंटरसेक्ट झालेला नाही.
का दाखवला नाही इंटरसेक्ट झालेला? कारण इन्फानाईट डिस्टन्स घेता येतं का रे आपल्याला? इन्फानाईट म्हणजे नॉन मेजरेबल डिस्टन्स बेटा. आपण मेजर केलेलं डिस्टन्सच इथं घेतो, म्हणून हा ग्राफ असाच येतो. जर एखाद्या वेळेस चुकून असा जरी दाखवला तर हा रॉंग ग्राफ असतो, हा चुकीचा ग्राफ असतो. तो नेव्हर इंटरसेक्ट ऑन दी डिस्टन्स ॲक्सिस ऑर एक्स ॲक्सिस, इट इज पॅरलल लाईन असे होते. म्हणजे ती व्हॅल्यू इन्फिनिटी पॉईंट आपण ग्राफवरती घेता येत नाही. थेरॉटिकली सांगता येतं, पण प्रॅक्टिकली तो पॉईंट आपण ग्राफवरती घेता येत नाही. आणि त्या पॉईंटला जीची किंमत 0 आहे. जसं अर्च्या सेंटरला सरळ घेतलं 0 दाखवलं, पण तो इन्फिनिटी पॉईंट आपल्याला घेता येत नाही ग्राफमध्ये, म्हणून तिथं दाखवता येत नाही. तर असा दाखवायचा. हा सुद्धा एक पॉईंट आहे ग्राफचा, तुम्हाला इथं क्लिअर झाला पाहिजे. आणि मग आपण या आर्टिकलमध्ये काय लिहिलं? इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ जी ॲट डेप्थ अँड कम्पेअर इट विथ द हाईट. म्हणजे जीची किंमत सेंटरकडे गेल्यानंतर कशी बदलत जाते आणि सेंटरपासून सरफेसकडे गेल्यानंतर कशी बदलत जाते. म्हणजे दोन्ही साईडला अर्च्या दोन्ही बाजूला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या किमती कशा बदलत जातात आणि त्याचा ग्राफ कशा पद्धतीने येतो हे आपण या ठिकाणी इथं लर्न केलेलं आहे बेटा. आणि आता म्हणजे 2 पॉईंट आपण क्लिअर झाले, व्हेरिएशन ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि न्यूमरिकल सॉल्व करायचं असेल तर हे फॉर्म्युले अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवता आले पाहिजेत. म्हणून न्यूमरिकल सॉल्व करायचं अशा वेळेस हे फॉर्म्युले फार महत्त्वाचे येतात. आणखीन आता 2 पॉईंट आपले राहिलेले आहेत आणि ते म्हणजे इफेक्ट ऑफ साईज अँड शेप ऑफ अर्थ आणि दुसरा पॉईंट इफेक्ट ऑफ रोटेशनल मोशन ऑफ दी अर्थ. इफेक्ट ऑफ अर्थ्स रोटेशनल मोशन एक महत्त्वाचा पॉईंट आणि दुसरा ड्यू टू द अर्थ साईज अँड शेप व्हॉट इज द इफेक्ट ऑफ व्हेरिएशन ऑफ जी. तर हे 2 पॉईंट आपण विथ ग्राफ अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्राफ इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर न्यूमरिकल ऑब्जेक्टिव्हसाठी. आणि मग हा पॉईंट इथं आपण क्लिअर केलेला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचं आर्टिकल लर्न करू बेटा. ओके.